हिला बोल. काय माहिती काय झालं पण ते अजिबातच हालत नाही. बुट ना सरळ काढावी. कधी पण तुझे बुट असं वापरायचं. अडकली का ती? काय झालं? चावत नाही का ती? एक बाजू किलो बाजू. अरे काढ ना. अगं शेवड्याला ती बावट ही तोलाशी केली ना पण ती. ती काय आजारी आहे का काय? नाही ना लागलंय ती अगं चला बाजू काय नाही ती घाबरती का म्हणून. काय झालं कापड देऊ का ग? पाणी देऊ का? लागलेलं नाही. हा पाणी त्याच्यामध्ये थोडस साखर आणि मीठ टाकून नाव चक्कर आली तुझी. नाही ना पकडली घेतलं कशी काय? हा लागलं नाही काही नाही तिला किंवा पायथ्यात अडकलं नाहीये. नाही ते ऊन नाही ना. उन्हामुळे झाला. उन्हामुळे घाण आहे ना ती. हिने आपल्या याच्यात काढ ना फोटो. मीठ आणि ते टाकले जास्त नाही ना. अजून देऊ? साखर टाकली थोडी. 2 चमचे टाकले. अरे घरात घे ना. या घरी आता. या की घरात. मोबाईल पडेल. एक घे आलो घरात घे. नाही ते उरलं फिरलं तर. चमचा देऊ का? हलू का? जरा अर्णव हलव. उन्हामुळेच बरोबर आहे. किती झाले ना हो. किती झाली? या पंखा लावा. हे लाव हा पंखा. चला माझं. आपण पण फोटो काढला. नेहमी एकदम हे झाली ग म्हणून. पितय बघ. किती बघ. ऊन जास्त आहे ना. तुम्ही काही काम करता का? पक्ष्यांचं साप वगैरे पण. तिचा नंबर घे नाही घेतलाय. साबीत पकडते ती. उदकी पकडून. छोट्या सापाच्या जवळ जायचं नाही. मोठ्याने पण जायचं नाही. तुम्हाला माहित नाही तो विषारी बिनविषारी. खायला तेच येतं काय? वेज खाणारा पक्षी नाही. नॉनव्हेज देऊ का?
मी ते आता मीठ साखर पाणी उकळून ना दुखणं बघते डोळे बघ. कधीपासून आहे? बरेच 1 तास 2 तास झाला असेल. 5:30 वाजता. पहिलं कुणी बघितलं? 5:30 वाजल्यापासून आम्ही ट्राय करूया. झाड अगदी वर उंच नारळाच्या झाडावर बसलेलं होतं. खालून टेप लावले तर खालून पडायची. अरे मोठा केलं तर फोन कॉलेजला तुम्ही कोणाला म्हणून त्यांना कशी दिसते? श्वास घ्यायला तुला. किती ऊन आहे. तर मित्रांनो, मी सर्पमित्र आरती. आपल्याला 3 तासापूर्वी एक कॉल झाला होता. हा ब्लॅक काईट हा पक्षी आहे, ज्याला मराठीमध्ये घार म्हणून ओळखलं जातं. हा डिहायड्रेशनमुळं जमिनीवरती एक ठिकाणी आपल्याला रेस्क्यू झाला होता. तर याला आपण हा ओके आहे याला